अमरावती शहरातील पंचवटी चौकात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। नारळ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवरून हिंदू आणि मुस्लिम समुदायातील हॉकर्समध्ये वाद उफाळून आलाय। दोन्ही बाजूंमध्ये आधीच शाब्दिक वाद झाले असून काही ठिकाणी भांडणाची ही घटना घडली आहे। परिस्थिती इतकी चिघळली आहे की कधीही मोठा अनर्थ घडू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन पुढे सरसावली आहे। युनियनच्या वतीने आज महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत या वादग्रस्त गाड्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। युनियनने सांगितलं की त्यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकायला तयार नाही। विशेष म्हणजे 13 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावतीत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही पावलं उचलली जात असल्याचं युनियनने स्पष्ट केलं आहे। युनियनचा इशारा स्पष्ट आहे, जर या वादामुळे कोणतीही जीवितहानी झाली किंवा धार्मिक तणाव वाढला तर त्याला महानगरपालिका प्रशासन आणि अतिक्रमण विभाग जबाबदार राहील। यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश मारोटकर, जिल्हाध्यक्ष दीपराज लोखंडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी गणेश मारोटकर, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संस्थापक अध्यक्ष तसेच पदविक्रेता समिती सदस्य महानगरपालिका अमरावती। आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन देण्याचे कारण असे की पंचवटी चौकामध्ये ज्या नारळाच्या गाड्या लागतात त्या दोन धर्मांच्या, हिंदू आणि मुस्लिमांच्या तिथे गाड्या आहेत, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांचे आपसामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत। ते एकामेकाच्या जीवावर उठलेले आहेत। आज तिथे काही बारी वाईट झाले किंवा तिथे कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, अशीच थोडक्या घटनेमुळे 13 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावती शहरामध्ये दंगल घडली होती। ज्या दंगलीमध्ये अमरावती शहराच्या नावाला काळीमा फासला होता। आपली अमरावती ही संस्कृती जपणारी अमरावती आहे, तसेच सर्वांसोबत आदराने, प्रेमाने आणि गोया गोविंदाने नांदत आहे। यांच्या या भांडणामुळे उद्या 1,00,000% जातीय दंगल निर्माण होणार आणि यांच्यामुळे बदनाम हा आमचा संपूर्ण हॉकर्स होणार। आमची संघटना, मी स्वतः, आम्ही हॉकरच्या हितासाठीच भांडत आलेलो आहोत। हॉकरच्या प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच आंदोलने, निवेदने देऊन हॉकर्सला न्याय मिळवून दिलेला आहे। परंतु या दोन लोकांच्या वादामुळे अगर अमरावती शहरामध्ये कुठली दंगल घडली तर हे संपूर्ण हॉकर्स व्यावसायिकांना भोगावे लागणार। म्हणून आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलेले आहे का तात्काळ त्या गाड्या कायमस्वरूपी तिथून हटवाव्या, जेणेकरून अमरावती शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच कुठलीही दोन समाजामध्ये, दोन धर्मांमध्ये दंगली घडणार नाही आणि अमरावतीमध्ये तसेच वातावरण, शांततेचे वातावरण राहील। म्हणून आज आम्ही महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे, अगर तिथे कारवाई झाली नाही, तिथे कोणाची जीवितहानी झाली, तसेच काही जातीय दंगल तिथे घडली किंवा दंगा घडला तर याला जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील, तसेच अतिक्रमण विभाग राहील। यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आम्ही हॉकरच्या हक्कासाठी भांडणारे लोक आहोत। आमची संघटना हॉकरच्या हितासाठी काम करते। आज अगर आम्ही हॉकरच्या विरुद्ध निवेदन देत आहोत तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हा किती सेन्सिटिव्ह मुद्दा आहे। म्हणून